उद्धारा जगतधारा देई सर्वावसावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिकथारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दाई कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडली हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता निरूपणा जगन्नाथ ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री मायेनं प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आपण जे चिंतन करीत आलो आहोत तो म्हणजे प्रश्न असा होता, परमार्थातील अत्यंत अंतिम सत्य साधकांना परमार्थ सत्य साध्य करण्यास साधक का कमी पडतात। आपण हा तिसरा भाग त्या अंगाने चिंतनाला घेत आहोत। पहिले जे 2 शनिवार आपण पहिल्यांदा अंतिम सत्य काय परमार्थातलं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला होता। दुसऱ्या भागामध्ये परमार्थाच्या नावाखाली अनेक लोक बरेच प्रयत्न करत असतात, परंतु हे परमार्थ म्हणजे नेमकं काय कळत नाही किंवा परमार्थाबद्दल अनेक भ्रामक कल्पना अनेकांच्या मनामध्ये असतात, त्या पद्धतीने ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे तेही हे अंतिम सत्य प्राप्त करू शकत नाही। मग अंतिम सत्य कोण प्राप्त करू शकतो, तर त्याला आपण एकच उत्तर देतो, तो सत्साधक असला पाहिजे। सत्साधक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो सत्साधक ज्याला सद्गुरू जे ज्ञान देत असतात ते ज्ञान त्याला व्यवस्थित समजत असतं। तर हे समजत असतं म्हणजे शब्दाने त्याचा अर्थ कळत असतो आणि शब्दाने अर्थ कळल्यामुळे तो साधक ते अंतिम सत्य प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो। पण प्रयत्न करीत असताना सुद्धा असे अनेक सत्साधक त्या उंचीपर्यंत पोहोचत नाहीत, त्या ज्ञानाच्या उंचीपर्यंत पोहोचत नाहीत किंवा ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांना बराच अभ्यास करावा लागतो किंवा करावाच लागतो। तरी सुद्धा
तरीसुद्धा परत लक्षात ठेवायचं, तरीसुद्धा हे अंतिम सत्य प्राप्त होण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागतात, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू आणि शिष्य इथे महत्त्वाचा बौद्ध नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. हे अंतिम सत्य साध्य करण्यासाठी शिष्याने पूर्णतः सद्गुरूंप्रती शरणागती स्वीकारली पाहिजे. पहिली ही गोष्ट. मागे का पडतात याचा अर्थ असा आहे की सद्गुरू जे सांगतात ते आपल्याकडनं तसंच्या तसं व्हायला हवं, किंबहुना सत्साधकाकडनं ती तशीच्या तशी कृती तो करण्याचा प्रयत्न करत असतो. दोन्ही गोष्टी. सत्साधक जो प्रयत्न करतो तोच सत्साधक आहे. कारण परमार्थाचं सत्य काय सांगितलं की हे चैतन्य स्वरूप, त्याला आपण परमेश्वरी शक्ती म्हणतो, ती चैतन्य शक्ती ही अथांग आहे, का तिचा थांग पत्ता लागत नाही. ते पूर्णतः मुळात जे चैतन्य स्वरूप आहे ते पूर्णतः निर्गुण निराकार स्वरूप आहे. म्हणजे तिथे कोणतेही गुण काय आहेत हे कळत नाही आणि तिथे कसलाही आकार दिसत नाही. आणि त्यामुळे तेच निर्गुण निराकार स्वरूप सगुण निराकार होतं. तेथेही ते समजण्यास कठीण पडतं, कारण जशी या दिशेने प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न करण्यासाठी साधकाला सद्गुरूंकडनं पुन्हा 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 चर्चा करून समजून घ्यावं लागतं. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला साधकांना वाटतं आपल्याला कळलं आहे, पण ते शब्दज्ञान पुरेसं पडत नाही. साधक प्रयत्न करतो, मनापासून प्रयत्न करत असतो, पण त्याला सद्गुरू जे काही सांगता आहेत ते जे नेमकं समजलं पाहिजे ते समजत नाही. आणि म्हणून सत्साधक जो की सद्गुरू जी साधना देतात ती साधना तो पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरू जे ज्ञान देतात ते पुन्हा पुन्हा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे ज्ञान आचरणात येईपर्यंत तो ते त्याने प्रयत्न केले पाहिजेत. कारण नुसतं कळलं, आता मला कळलं, आता बस झालं असं होत असेल तर तो तिथे थांबला तर तिथे संपला. कारण संपूर्ण जीवन ह्या चैतन्य भावातून जगायचं आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि तिथे साधक कमी पडतो. फक्त आपण थोडा वेळ साधना करतो की अर्धा तास करतो, 1 तास करतो, 2 तास करतो, ते पुरेसं होत नाही. कारण सांगतो. कारण जन्माला आल्यापासून हा जो जीवभाव आपल्याला जखडला आहे तो अत्यंत चिवट आहे. तो लगेच सुटणारा नाही, कारण तो जन्मजात आहे. जन्माबरोबर हा जीवभाव जन्माला आलेला आहे. म्हणजे प्रत्येक प्राणी मात्र ह्या जगामध्ये जो जन्माला येतो तो जीवभाव घेऊन येतो, शिवभावातून येत नाही. म्हणजे देवभावातून त्याचा जन्म होत नाही, तर त्याच्याबरोबर असतो तो त्याचा जीवभाव असतो. आणि तो जन्मजात असल्यामुळे तो सहज निघणारा नाही. तो अत्यंत चिवट आहे, अत्यंत तरल आहे. जितकं चैतन्य स्वरूप तरल आहे तितकंच हा जीवभाव सुद्धा तरल आहे, तितकंच सूक्ष्म आहे. तरल म्हणजे सूक्ष्म. आणि तो सूक्ष्म इतका आहे की तो एखाद्या सत्साधकाला वाटतं मी आता ह्याच्यातून बाहेर पडेन, पण असे काही प्रसंग घडतात की तो त्या जीवभावातच परत चिकटला जातो. बरेच सत्साधक ज्यावेळेला प्रयत्न करत असतात त्यावेळेला ते सगळून दिलेली साधना प्रामाणिकपणे करत असतात. एका दिवशी त्यांना खूप छान जमल्यासारखं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी की तिसऱ्या दिवशी परत काही जमत नाही असं वाटतं. म्हणजे सत्साधकाच्या ही दिशा आहे. म्हणून हे तिसरा भाग आपण सत्साधकांसाठी ठेवलेला आहे की सद्गुरूंचं ज्ञान कळलेलं आहे, शब्दाने कळलं, पण जे जसं पाहिजे तसं कळलेलं नसतं, पण त्या अंगाने बऱ्याच गोष्टी कळलेल्या असतात. आणि सद्गुरूजी साधना सांगतात त्याप्रमाणे तो सत्साधक प्रयत्नसुद्धा करत असतो. म्हणजे सत्साधक तोच, परत लक्षात ठेवा, की ज्याला सद्गुरूंनी सांगितलेली साधना तो मनपूर्वक करत असतो. तर परत महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायचं, एक सद्गुरू आणि त्या समजलेलीच साधना आणि त्या सद्गुरूंप्रती शरणागती, निष्ठा ही सत्साधकाकडे असली पाहिजे.
अनेक सद्गुरू भेटतील, संत भेटतील, त्यांचा सन्मान करायचा असतो, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करायचा असतो. पण ज्या सद्गुरूंकडनं आपल्याला जे ज्ञान मिळत आहे त्या सद्गुरूंप्रतीच निष्ठा असली पाहिजे, तिथे श्रद्धा असली पाहिजे. इथे जरी साधक कमी पडला तरी त्याच्या साधनेमध्ये खंड पडतो. कारण बऱ्याच साधकांचं असं असतं की जसं टीव्हीचे चॅनल लावल्यावर अनेक सत्संग आपल्या डोळ्यासमोर येतात, अनेक मोठे मोठे संत आहेत, ते योग्यच सांगतात, वाईट सांगतात काही चुकी सांगतात असंही नसतं. पण आपल्या सद्गुरूंची भाषा आपल्या मनाला इतकी समजलेली असते, ती इतर जे सद्गुरू आहेत ते त्यांची साधना त्यांच्या पद्धतीने सांगतात आणि ती जर तो करायला गेला तर ह्याचा गोंधळ होतो परत. म्हणजे एखादा शिष्य एका सद्गुरूंचा ऐकतोय, त्यांची साधना करायचा प्रयत्न करतो, परत दुसऱ्याचं ऐकायला जातो, तिसऱ्याचं ऐकायला जातो, जायला हरकत नाही. परत पूरक आणि पोषक असेल तर हरकत नाही, पण पूरक पोषक नसेल तर त्या साधकाचा फार मोठा गोंधळ होतो, हे करू की ते करू. साधनेच्याच वेळेला त्याचं ज्या मन द्वंद्वात्मक अवस्थेत जातं तर त्याने ती साधना जमत नाही. म्हणून इथे एक सद्गुरूंनी दिलेली साधना आणि सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान श्रद्धेने आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं हे सत्साधकाचं लक्षण आहे. एखादा साधक अनेक संतांची वचनं बोलतोय, हे पाठांतर करतोय, तिथे वाचतोय, इथे वाचतोय, सगळं वाचतोय, पण तिथे सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे तिथे तो जर कमी पडायला लागला तरी त्याची साधना पूर्णत्वाला पोचत नाही. कारण तोच त्याच्या अस्थिरपणाचं बळी पडतो. कारण अनेक संतांचे जे मार्ग आहेत, प्रत्येक प्रकृती जशी इतकी व्यक्ती इतकी प्रकृती, तसंच तितके सद्गुरू त्यांनी सांगताना एकच गोल असतो, सगळ्यांचा एकच दिशा असते, पण प्रत्येकाची भाषा, सांगण्याची पद्धत आणि त्या पद्धतीने जी साधना करावी लागते ही तिथे विविधता येते. आणि तिथे ज्या विविधता येते त्यावेळेला हा साधक गोंधळात पडतो, हे करू की ते करू. अगदी थोडक्यात उदाहरण दिलं तुमच्या लक्षात मी काय म्हणतो. पै महाराज ज्याला विठ्ठल नाम देतात, आता ते विठ्ठल नाम कसं गायचं वगैरे साधना आहे, तो एक खोल जात नाही, आपण फक्त सांगतो उदाहरण द्यायचं. आणि स्वरूपानंदांकडे गेलं तिथे सोहमभाव सांगितला जातो. दोघंही तितकेच श्रेष्ठ आहेत, लक्षात ठेवा. तिथं कोणी कनिष्ठ श्रेष्ठ नाही, दोघंही तितकेच आपलं आदरणीय आहेत. पण स्वरूपानंदाने केच सांगितलेली साधना जर तोच करायला गेला आणि इथे विठ्ठल म्हणायचं की सोहम करायचं, हा प्रश्न इथे पडतो, हा गोंधळ असतो. लक्षात घ्या, मार्गामध्ये गोंधळ पडतो. सोहमभावही तितका श्रेष्ठ आणि विठ्ठलभावही तितका श्रेष्ठ आहे. दोन्ही श्रेष्ठत्वामध्ये काहीच फरक नाही. पण जोपर्यंत हे ज्ञान आत्मसात होत नाही तरी तोपर्यंत इकडे तिकडे धावायचं नाही. बऱ्याच लोकांचं असा भाग असतो की अनेक चॅनल टी व्हीचे उघडत असतात. मग इथे गुरुमा ह्या बोलल्या, मग श्री रविशंकर हे असं सांगितलं, मग ते सद्गुरू आहेत चेन्नईचे ते असे सांगतायत. सगळे महान आहेत, महानतेचा प्रश्नच नाही आहे, कोणी चुकीचं सांगतं असंही नाही, लक्षात ठेवा. पण तरीसुद्धा प्रत्येकाचा सांगण्याची पद्धत, त्यामागचं असलेली काही पथ्य हे प्रत्येकाची थोडी थोडी वेगळीच पडतात. कारण प्रत्येकाचा बोध प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतलेला असतो. मार्ग दिशा एकच असली तरी मार्ग वेगळे असले तरी आपण गोंधळात पडतो. साध्या गोष्टी, आपल्याला कुठेतरी जायचं एकाच ठिकाणी, तिथे दोन माणसं भेटतात, दोन दिशांनी दाखवतात, जायचं एकाच ठिकाणी, पण आता इथे जायचं की तिथे जायचं होतं ना. बऱ्याच वेळा आपण विचारतो, तुम्ही असे जात, हां तुम्ही सरळ जात, दुसरं असं नको, तुम्ही असे वळून जाऊ शकता. आता असं वळून जाऊ की असं जाऊ, जायचं तिथेच, पण नवीन माणसाला तो गोंधळ होतो, इथून जाऊ की तिथून जाऊ असा प्रश्न पडतो की नाही. तसंच हे साधनेच आहे. तिथे तरी थोडं दिसणारं तरी आहे पुढे, हल्ली तर गुगल लावलं तर कळेल लोकेशन, पण अंतिम सत्याचं लोकेशन असं गुगलवर दाखवता येणार नाही. गुगल तिथे कमी पडेल, लक्षात घ्या. लोक म्हणतात गुगलवर सगळं दिसतं पण अंतिम सत्य नाही दिसू शकत, कळलं ना. तिथे अंतिम सत्य अनुभूती येण्यासाठी साधकाला पहिलंच एकच लक्षात ठेवा की एक सद्गुरू आणि सद्गुरूंनी दिलेलीच साधना आणि त्यांचं जे मार्गदर्शन
आता इतरांचं मार्गदर्शन ऐकायला हरकत नाही. का हरकत नाही? पूरक आणि पोषक असेल तर. लक्षात ठेवा, जर एखादा संन्यासी सद्गुरू आहे आणि एक प्रापंचिक सद्गुरू आहे, तो संन्यासी सद्गुरू किती झालं तरी देह हा चांगला नाही म्हणणारच. देह म्हणणार परमात्मा धोंडा विंडा वाईट आहे, घाणेरडा आहे, सगळं सांगणार. पण पै सद्गुरूचं ऐकलं तर सद्गुरू शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर आहे. झालं गोंधळ. हे म्हणतात परमेश्वर, हा म्हणतो का परमात्म्यातला धोंड आहे. इथे सुद्धा गोंधळ होतो. म्हणून म्हटलं ऐकायचं असेल तर आपण जिथे आता हा अभ्यास जिथून सुरुवात केला त्यांचं जे पूरक पोषक असेल तर ऐकायला, दुसऱ्यांचं ऐकायला हरकत नाही. पण खरोखर गरज आहे का हो, हा प्रश्न आपल्याला. पण माणसाला असं असतं ना, इथे काय चालतं बघूया, तिथे काय चालतं बघूया, तिथे काय चालतं बघूया, आणि तिथे ते अडकत बसतात. आणि मग त्यांना जे मिळवायचं मिळत नाही, तिथेच वेळ घालवतात. शेवटी डोळे दुखतात ना, चॅनल चालवून चालवून शेवटी भाग झालं, काय झालं, बंद करूया. मग हे पण नाही आणि ते पण नाही. इथे परत म्हणून म्हटलं सत्साधक होण्यासाठी पहिलं सद्गुरूंप्रती शरणागती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, आणि सद्गुरू हा साक्षात परमात्मा आहे हा भाव पाहिजे. एवढ्या 4 गोष्टी तिथे पहिल्यांदा सत्साधकाकडे असल्या. तर सद्गुरूप्रती श्रद्धा नसेल, निष्ठा नसेल किंवा परमात्माचा भाव नसेल तरी तुला त्यांना ती साधना फळत नाही. का फळत नाही? कारण मन त्याप्रमाणे वळतच नाही. महत्त्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे इथे पहिली प्राथमिक गोष्ट ही सद्गुरूंप्रती श्रद्धा, निष्ठा, प्रेम हे सद्गुरूंप्रती असलं पाहिजे. सद्गुरूंनी जे दिलेलं ज्ञान आहे त्याच्यावर श्रद्धा निष्ठा असली पाहिजे. आणि ते श्रद्धा निष्ठा त्यांच्या असलेल्या त्याच्यातून आपण ती साधना, ते आचरण आपल्याकडनं व्हायलाच पाहिजे. इथे सुद्धा श्रद्धा आणि निष्ठा पाहिजे. म्हणजे आत्मश्रद्धा आणि आत्मनिष्ठा इथे ती असली पाहिजे. म्हणून सर्वांगाने, म्हणून लक्षात घ्या, सद्गुरू आणि सद्गुरूंचा प्रिय शिष्य, सद्गुरू आणि सद्गुरूंची पत्नी, ह्याच्यामध्ये जास्त प्रगती कोणाची होणार? शिष्याची होईल. पण पत्नीला माहिती आहे घर की मुलगी, इथे श्रद्धा कमी पडते. लक्षात, जो शिष्याला जी श्रद्धा आहे ती पत्नीला असू शकत नाही. अगदी लांबचं कशाला, आपल्या पै महाराजांच्या माई, त्या सुरुवातीला अनुग्रह घेतलाच नव्हता सद्गुरूचा. सद्गुरू सर्वांना अनुग्रह देत होते, पण माई अनुग्रह घेतला नव्हता. येत होत्या, बरोबर बसत होत्या, सगळं करत होत्या, पण घरचा माणूस आहे ना. पण सगळ्यांनी शेवटी आग्रह धरला की ती साधनेच्या वेळेला सद्गुरू त्यांना बाहेर बसवायचे. तुम्ही साधनेला सद्गुरू घ्यायचे नाही आतमध्ये, कारण शिष्य नव्हत्या, अनुग्रह घेतलेला नव्हता ना. म्हणून सुरुवातीला फार पूर्वीची काळ माईनं बाहेर बसवायचे. तू तिथे बाहेर बस, साधना झाल्यानंतर तू आतमध्ये यायचं. म्हणजे बाहेरच्या दुसऱ्या खोलीमध्ये बसवायचं. ज्या खोलीमध्ये साधना तिथे त्यांना नसायचं, कारण ती जी दिव्य साधना सांगायची. तेव्हा तो शिष्याला शरणागती हवी तर तो ऐकू शकतो. तरी सुद्धा ते कळायला कठीण आहे. कठीण का? तो अर्थ नाही कळत. असतं सोपंच, पण त्या आकळण्यापर्यंत जोपर्यंत ती प्रगल्भता शिष्याकडे येत नाही तोपर्यंत ते ज्ञान आकळता येत नाही. कळणं आणि आकळणं याच्यात फरक आहे. कळणं म्हणजे शब्दाने कळणं, आकळणं म्हणजे त्याचा बोध समजणं. नेमका हे असे सांगतात. आणि त्यामुळे ह्या साधना आपण म्हणतो, ह्या साधना व्यवस्थित समजून घ्याव्या लागतं. आणि त्यासाठी सद्गुरूंबरोबर चर्चाच व्हायला पाहिजे. जोपर्यंत ही चर्चा होत नाही तोपर्यंत सुद्धा प्रगती होत नाही. परत लक्षात, नुसतं प्रवचन ऐकली तरीही अंतिम सत्य साध्य होण्यासाठी ते पुरेसं नाही आहे. परत श्रवण आहे, मनन आहे, चिंतन आहे, हे जरी असलं, निज ध्यास आहे, पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सद्गुरूंबरोबर असलेली आत्मचर्चा ही तितकीच महत्त्वाची. तो एक पैलू आहे या साधनेमध्ये, की साधनेतून हे सिद्ध होण्यासाठी सद्गुरूंबरोबर आत्मचर्चा झाली पाहिजे. म्हणून इथे सत्संग हा आत्मचर्चेचा असायला हवा. खरं सांगायचं, प्रत्येकाने प्रश्न आपापले प्रयत्न करायचे असतात. साधना करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा असतो. आणि साधना करताना प्रत्येकाने प्रयत्न करताना आपल्या
आपल्याला हे काही जमतंय का काही वेळा जमत नाही, काही वेळेला विचार एवढे येतात काही कळत नाही, कधी कधी वाटतं एवढं ऐकलं आणि सगळं फुकट गेलं असंही होतं. त्यामुळे बरेच साधक निराश होतात. परत त्यांनी सद्गुरूंकडे विचारलं पाहिजे, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवर चर्चा केली पाहिजे, नेमकं मी माझं कुठे चुकतंय हे त्यांनी विचारलं आहे. आता इथे मला कळत नाही तसं पण जो ज्याला असं काही लोकांना वाटतं अरे मला कळत नाही हे असं कसे विचारतंय कसे कसे बोलते, पण ती खरी प्रत्येकाची व्यथा असते म्हणून विचारायला काहीच हरकत नसते. पण ते त्या पद्धतीनेच मी साधनेचा जो अभ्यास करतो आहोत आपण किंवा प्रवचनातले जो पॉईंट काही सांगितले जातात त्याच्याबद्दल काही कळत नाही, लक्षात येत. कारण सगळ्या गोष्टी साधनेपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि साधना म्हणताना इथे परत दोन साधना सांगतो आपण, एकांत साधना आणि लोकांत साधना. दोन्ही साधना आपल्याला जमल्या पाहिजेत. पण प्रथम एकांत साधना. एकांत साधना म्हणजे व्यतिरेकात्मक भक्ती. चैतन्य स्वरूपच आहे हा जो भाव आहे, शब्द नाही म्हणत, हा भाव आहे, तो भाव आपल्याकडे प्रगट होण्यालाच अतिशय कठीण परिस्थिती माणसाची होती. का? कारण इथे बहिर्मन अंतर्मन शास्त्र आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. अंतर्मन आपली सवय सोडत नाही किंवा त्याचा जे सवय सोडत नाही हा त्याचा स्वभाव आहे. तर तुम्ही बघा, नेहमी जर एकाच मार्गाने नेहमी जात आहे कामावर तुम्ही आणि एका दिवशी तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे, तुम्ही खाली उतरतात मला इथे जायचं म्हणता आणि एखाद्या व्यक्तीला बोलता बोलता तुम्ही जुन्याच मार्गाने चालता ना, अरे आपण इथे कुठे चाललो आहे असं आपण वाटतं ना. ते म्हणजे आपलं अंतर्मन आहे. अंतर्मन तिथे आहे. तुमचं लक्ष नसेल तर अंतर्मन त्याच्या जुन्या मार्गालाच घेऊन जातं. साधनेमध्ये सुद्धा जुना मार्ग आपला काय, मी अमुक आहे, मी असं आहे, मला हवं ते मिळालंच पाहिजे. आणि साधनेमध्ये काय आहे, हे सर्व ईश्वराचं आहे, परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूपाचं मी म्हणून कोणीच नाही. आता हे दोन मार्ग आहेत वेगळे वेगळे. अंतर्मनामध्ये मी माझं आणि मलाच हवं हे सहज आहे. तिथे जरासं दुर्लक्ष झालं की मी माझं मलाच हवं चालू होतं आणि ते नाही मिळालं की आपण रागावतो, चिडतो. म्हणजे परत आपण एरे माझ्या मागले आपण म्हणतो रागावलो कसे, आपण रागवायचं नाही ठरवलं तरी रागावतो. म्हणजे इथे अंतर्मनाला बदलायचं आहे बरं. कारण हा जो जीवभाव अंतर्मनामध्ये आहे, घट्ट आहे, जन्मता झाला आहे, म्हणजे तो नेणिवेतूनच आहे. त्यामुळे नेणिवेत म्हणजे अंतर्मनात ऑपरेशन करायचं असतं. बहिर्मन नुसतं सांगितलं तर बहिर्मनापुरती कळणं आहे आणि अंतर्मनात आकळणं आहे. म्हणजे अंतर्मनातला जर काटा हा काढायचा असेल तर त्यासाठी पुन्हा 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 सद्गुरूंकडून मिळालेली जी साधना आहे, सद्गुरू भक्ती आणि सद्गुरूंकडून मिळालेली साधना पुन्हा पुन्हा करावी लागते. ती जरी अपुरी झाली, कधी कधी जमते, कधी कधी जमणार नाही, आचरणात ते येत नाही. आपण म्हणतो अरे ह्यांना आचरण का येत नाही, कारण प्रत्येकाचं अंतर्मन ते ऐकत नाही, लक्षात घ्या. आणि प्रत्येकाच्या बाबतीत तेच असतं. असं नका समजू की सत्साधक झाला मी पटकन तो हे झाला, पार झाला. सत्साधक म्हणजे जो खऱ्या अर्थाने प्रयत्न करतो तो सत्साधक. तो पार होतो तेव्हा तो सिद्ध होतो. नेहमी लक्षात ठेवायचं की सिद्ध होणं म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी जसा तो चैतन्य भाव असतो तसाच साधकाच्या म्हणजे शिष्याच्या ठिकाणी तसाच चैतन्य भाव ज्या होईल तर दोघं एकमेकाकडे कसे बघतील, कसे बघतील? आरशात बघतील तसे बघतील. आरशात बघितल्यानंतर का आपण आपल्याला पाहतो ना, मग सद्गुरू शिष्याकडे बघतो तो स्वतःलाच पाहतो बघा, शिष्य सद्गुरू तो स्वतःलाच पाहतो असं बघा. कळलं? तिथे इतकं एकात्मता येते. म्हणून एका जनार्दन एकपणे उभा याचा अर्थ काय, दोन देह आहेत पण एकच चैतन्य आहे हा बोध आहे. तिथे त्या लेवलपर्यंत शिष्याने पोचायचं आहे. त्या लेवलपर्यंत पोचण्यासाठीच सद्गुरूंची डबल कॉपी झाली पाहिजे. डबल कॉपी म्हणजे त्यांच्या ज्ञानाची दुसरी झेरॉक्स कॉपी तयार झाली पाहिजे तिथे, तर तिथे ती होते. झेरॉक्स म्हणजे तसंच आचरण, तसंच बोलणं, तसंच चिंतन, तसंच विचार, जे सद्गुरू सांगतात त्याचप्रमाणे. किंबहुना सद्गुरू जसे चालतात तसा तो चालायला लागतो, जसे कपडे घालतात तसेच तो कपडे घालायला लागतो. म्हणजे बाह्यांगाने जरी कॉपी नाही झाली तरी एक वेळ चालतं. नाही तर सद्गुरू दाढी वाढतो मग हा दाढी वाढतो, होतं ना बरं सगळं आहे ना. आता श्रीश्रींचे सगळे शिष्य कसे आहेत, केस वाढवले दाढी वाढवले नाही सगळे आहेत ना. म्हणजे सगळीकडे म्हणजे हा भाग होतो की कॉपी करणं. पण ती कॉपी काय वाईट नाही,
तेवढ्यापुरती केली, पण खरी कॉपी कुठे केली पाहिजे? ज्ञानाची. सद्गुरूंचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या आचरणात प्रगट झालं पाहिजे. महत्त्वाचं बोध लक्षात ठेवा. आणि ते आचरणात प्रगट होण्यासाठी अंतर्मनाकडे लक्ष द्यावं लागतं. आणि म्हणून आपण निरीक्षण परीक्षण ही एक साधना नेहमी सांगत. स्वतःचं निरीक्षण परीक्षण करा. दुसऱ्याचं परीक्षण करताना दुसरे चुकतात हे कळलं तर आपणही असे चुकतो का ह्याचा बोध घ्या. ते चुकत्यात म्हणून ओरडायचं कारण नाही, कारण प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. तो चुकणार तेव्हा तो शिकणार. चुकलाच नाही तर शिकणार कुठे? जन्माला आला तर मी चुकणारच नाही, शिकतोय. चुकतोय तर शिकणार, हे महत्त्वाचं लक्षात ठेवतं. चुकीचं कधी शिकणार? चूक कळते तेव्हा तो शिकणार. आपण चुकतोय हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण शिकतो, पण आपण चुकतोय हे आपल्याला कळतच नाही तोपर्यंत साधना फळत नाही. परत लक्षात. किती अडीअडचणी आहेत ते सांगतो तुम्हाला. कारण अंतिम साध्य साधना ह्या स्वतःच्याच अडीअडचणी आहेत. आपल्याच अंतर्मनामध्ये हा जीवभाव इतका चिवट आहे, त्याच्यामध्ये हे राग, लोभ, मोह, मद, मत्सर, विकार इतके सहज आहेत आपल्याकडे की त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न म्हणजे डोंगराला हलवण्यासारखं आहे. हलवू शकतो, डोंगराला हलवू नाही शकणार, पण आपण ह्या करू शकतो कधी? ह्या ज्या सद्गुरूंचं संग लागतो, त्यासाठी आत्मचर्चेतून तो संग लागतो. आणि हा खरं आत्मचर्चा कशी व्हायला पाहिजे? रोज व्हायला पाहिजे. रोज करता आली पाहिजे. रोज एका वेळेला बसून त्या वेळेला सगळ्यांनी आपापले प्रश्न मांडून आपल्या अडीअडचणी सांगून त्याच्यावर बोलणं हे फार महत्त्वाचं आहे खरं सांगायचं. आणि हे होत नाही म्हणून ते कठीण आहे. पै माऊलींनी सगळ्यांना शुद्ध ज्ञान दिलं, अगदी स्पष्ट दिलं, अगदी सोप्या भाषेत दिलं, तरीसुद्धा आत्मज्ञानी माणसं किती आहे ती शोधावी का लागतात? कारण ही आत्मचर्चा झालेली नाही. म्हणून जवळ बसून सद्गुरूंकडनंच हे समजून घेतलं पाहिजे. तिथे साधक कमी पडले, सद्गुरू नाही कमी पडले. तिथे साधकाने मागे लागलं पाहिजे. म्हणून साधकाने ढुशी मारली म्हणजे वासरू ढुशी मारली तर गाय पानं सोडते ना, तसं या ज्ञानाची ढुशी मारावी लागते. प्रश्न विचार म्हणजे ढुशी मारण्यासारखं, तेव्हा सद्गुरूंचं पाना ज्ञानाचा सुटतो. म्हणून प्रश्न विचारत राहणं, अगदी सोपे असलेले प्रश्नसुद्धा ते फार महत्त्वाचे असतात सर्वांसाठी. तिथेच ते ज्ञान पाझरायला लागतं. नाही तर प्रश्नच नाही विचारलं तर ते पाझरत नाही. जेवढं तेवढं सांगितलं सद्गुरूंनी आपल्या पै माऊलीने खूप छान सांगितलेलं आहे. पण ज्यांना शब्दाने कळलं म्हणतायत पण त्यांच्या आचरणात येत नाही तर त्यांना कळलेलं नाही. म्हणून इथे सत्य कमी पडतात. सत्य साध्य करण्यासाठी परमार्थाचं बरेच साधक कमी पडतात. म्हणून ह्या सत्साधकांमध्ये जे खरोखर सद्गुरूंच्या ज्ञानाचं पुन्हा 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 चिंतन करत असतात आणि ते ज्ञान आपल्याला आत्मसात करायचं आहे इथे त्यांचं लक्ष असेल तर त्यांची प्रगती होते. आणि ही प्रगती होण्यासाठी सत्संग हवा, आत्मचर्चा हवी, साधना हवी, श्रवण, वाचन, मनन, चिंतन हवं आणि निजध्यास हवा. निजध्यास म्हणजे स्वरूपध्यास. लक्षात घ्या. निजध्यास म्हणजे काय? निज म्हणजे स्वरूप. हा निजध्यास म्हणजे ह्या स्वरूपाचा ध्यास असला पाहिजे. म्हणजे स्वरूप कळलं पाहिजे. स्वरूपाचा ध्यास कसा लागणार? परमेश्वराचा ध्यास लागला म्हणजे काय? कळलं नाही असं होतं ना. आता कोणतरी म्हणाल विठ्ठलाचा ध्यास लागला मला, म्हणजे विठ्ठलाचा ध्यास लागला म्हणजे काय झालं? तर विठ्ठलाच्या मूर्तीचा ध्यास लागला. तर विठ्ठलाच्या मूर्तीचा ध्यास लागून प्रगती होणार नाही. ध्यास लागून तिथून ज्ञान कळलं तर ती प्रगती होते. ती मूर्ती म्हणजे नेमकं काय? विठ्ठल तो परब्रह्म असे संत सांगतात. तुकाराम महाराज काय म्हणतात? विठ्ठल तो परब्रह्म आहे आम्हाला. पंढरपूरचा विठ्ठल परब्रह्म असं पण म्हणतात. आता पंढरपूरचा विठ्ठल परब्रह्म म्हणजे काय? ते परब्रह्म स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे तो विठ्ठल आहे हे आम्हाला मान्य आहे की आम्हाला माहिती आहे. म्हणजे इथे संतांची भाषा सुद्धा कळायला कठीण असते आपल्याला. सर्वसाधारण माणसं म्हणतात चला वारीला जायचं म्हणजे विठ्ठलाची भेट घेतली की परब्रह्माला भेटला. आता हे परब्रह्म बोलतच नाहीत काय? नमस्कार करतो आपण, श्रद्धेने करतो, अनेक एवढ्या लाखो लोक जात असतात, पण तिथे स्वरूपानुभूती येणं हे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय जमू शकत नाही. लक्षात ठेवा. इथे सद्गुरूच लागतात, आत्मज्ञानी सद्गुरू लागतात. आणि ते आत्मज्ञानाच्या अंगात जे जे सांगतात ते करण्याची
जिज्ञासा हवी, तळमळ हवी, चिकाटी हवी आणि त्या अंगाने जीवन जगता आलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे इथे आज आपण सर्वजण सहजपणे अहमभावातून जीवन जगतो. अहमभाव सहज आहे, आपल्याला आठवावं लागत नाही. आपल्याला अनुसंधान आहे. कसलं आहे? मी आणि माझं नाव हे प्रत्येकाला अनुसंधान. मी आहे असं म्हणतो ना, हे अनुसंधान आहे प्रत्येकाला. मी आहे म्हणजे कोण आहे? हा देह म्हणजे मी आहे हे अनुसंधान आहे. हे नाव म्हणजे मी आहे हे अनुसंधान आहे. ते अनुसंधानाचं ठिकाणी देवच आहे हा बदल व्हायला पाहिजे. म्हणजे उठताच कोण उठला? देवच उठला. कोण बसला? देवच बसलाय. हे सहज अनुसंधान व्हायला पाहिजे. तर हे सहज अनुसंधान काय उपास तपास करून होणार आहे की व्रतवैकल्य करून होणार आहे? त्या गोष्टी तो मार्ग भक्तीच्या मार्गामध्ये मनाला स्थिरता आणण्यासाठी ते मार्ग आहेत. पण त्या भक्तीच्या मार्गातून पुन्हा स्वरूपज्ञान प्रकट होण्यासाठी सद्गुरूंच्याच ज्ञानाची आवश्यकता आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो. बरेच लोक म्हणतात सद्गुरूंशिवाय संत पार झालेले आहेत. त्यांना मार्गदर्शक होते, फक्त सद्गुरू होते ते सांगता येत नाही. अगदी गौतम बुद्ध पण म्हणाले मला गुरु नाहीत, बरोबर आहे. पण त्यांच्या त्या लेवलला पोहोचेपर्यंत अनेक आश्रमात ते जाऊन आलेले होते आणि अनेक आश्रमातून मार्गदर्शक म्हणून त्यांनी केलेली साधना करत 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 ते पुढे प्रगती त्या लेवलला पोहोचल्याने मग स्वतःचा मार्ग शोधला. लक्षात आलं. म्हणजे कुठे प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक हा लागतोच. साध्या साध्या व्यवहारात मार्गदर्शक लागतो. मग ह्या सूक्ष्म असं जे ज्ञान आहे इथे का लागणार नाही? पण इथे एक लक्षात ठेवायचं, सर्वांप्रती आदर. म्हणजे अनेक पंथाचे सद्गुरू आहेत ते त्यांच्याप्रती सुद्धा आपल्याला आदर हवा. तिथे भेदभाव नाही करायचा. पण साधना सद्गुरूंनी दिलेली आहे तीच आपल्याकडनं झाली पाहिजे. दुसऱ्यांनी सांगितलं एका ठिकाणी करायला, दुसऱ्याने दुसरं काय सांगितलं की तिथे करायला लागलं तर अंतर्मन ऐकत नाही परत. आधीच अंतर्मन ते नकोच असतं. अंतर्मन मी अमुक आहे हे बरं वाटतं. तू देवाचं म्हणाल त्याला आवडत नाही. कळलं ना? आणि त्यामुळे असं काय झालं की त्याला बरंच वाटतं. इकडे तिकडे फिरलं की काहीच लक्षात येत नाही कोणाला. आणि म्हणून इथे पहिल्यांदा म्हणजे सद्गुरूंप्रती श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, सजून दिलेली साधना पुन्हा पुन्हा करता आली पाहिजे आणि सद्गुरूंचा सहवास किंवा सत्संग तिथे असला पाहिजे. त्याच्यातून आत्मचर्चा झाली पाहिजे. एवढं सगळं व्हायला हवं. ते झाल्यानंतर तो साधक मनपूर्वक जेव्हा तो साधना करतो एकांतामध्ये आणि लोकांतामध्ये सद्गुरू जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे हळूहळू साध्य होतं. हळूहळू परत सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी झटकन काहीतरी प्रकाश पडेल असं नाही. 11वा म्हणजे आपण तो दगड तोडतो. सद्गुरू नेहमी उत्तर हे सांगायचे की 10 दगडावर हातोडा मारला तरी तो फुटत नाही आणि 11वा फटका मारला तुटला. लोक काय म्हणतात, अरे 11व्या फटकाने तुटला नाही, पहिले 10 फटके बसले होते म्हणून तो 11व्या फटक्याने तुटला. तसं रोज आपण जे प्रयत्न करतो त्याच्याने हळूहळू ते प्रकाश पडतो की हळूहळू ते कळायला लागतं. आणि म्हणून सत्साधकाने प्रयत्न पुन्हा पुन्हा केले पाहिजे. थोड्याशा गोष्टीवर समाधान होऊ देऊ नका. आज साधना बरी झाली, छान झालं, बरं वाटलं, शांत वाटलं, चांगली गोष्ट आहे. पण ती अधिक करता आली पाहिजे, अधिक झाली पाहिजे. आणि हे अधिक होताना चर्चा केली पाहिजे. परत लक्षात, बाहेर चर्चा नव्हे. एकतर सत्संग म्हणजे एकत्र साधना करणाऱ्यांचा जो ग्रुप आहे तिथे थोडीशी चर्चा आणि त्याचं परत उत्तर हे सद्गुरूंकडनंच घ्यावं लागतं. जोपर्यंत सद्गुरूंबरोबर आत्मचर्चा होत नाही तोपर्यंत प्रगती होणं कठीण आहे. मी मग अशी उदाहरण जी दिली, अनेक पंथामध्ये पण आहेत, मोठमोठे संत आहेत, पण त्यांच्याशी डायरेक्ट बऱ्याच त्यांच्या शिष्यांचा संबंधच नसतो. पण त्यांनाही बऱ्याच वेळेला अडीअडचणी खूप येतात आणि त्याच्या अडीअडचणी सुटत नाहीत किंवा ते तिथेच अडकलेले असतात. असे होतं. मी म्हणतो ना, अमुक एक शिष्य मी पाहिली आहे, खूप प्रयत्न करता करता तिच्या डोक्यावर काय परिणाम झाला तर तिला भीती वाटायला लागली. कोणतरी आपल्याला मारताय असा भाव येतो. तिच्यातून त्या बाजूला काढायचा प्रयत्न करता करता, कारण ते मोठे संत आहेत, त्यांचं काही चुकत नाही आहे, पण त्यांच्याशी तो प्रश्न कॉन्टॅक्ट करून ते जे करायला पाहिजे किंवा त्यांचं कोणी ते जवळचे असे त्यांनी तिला त्या मार्गदर्शन करून त्यांनी बाहेर काढावं, ते काढू शकत नाही कारण तिथे वेळच नसतो मला.
तिथे प्रचारच भरपूर असतो, प्रसार भरपूर असतो, त्याचं ज्ञान मोठं आहे म्हणून त्याचंच मोठ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे इंडिव्हिज्युअली हे जे आहे हे व्यक्तिगत लेवलला प्रगती व्हायची आहे. व्यक्तीचा समाज तेव्हा समाजाची प्रगती होते. म्हणून आत्मज्ञान हे व्यक्तिगत लेवलला असतं. लक्षात घ्या, व्यक्तिगत लेवल त्या शिष्याने त्या यानेच कसा अभ्यास केला पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे एकाच सद्गुरूंचे अनेक शिष्य असतात, एकाची प्रगती होते एकाची होत नाही. का? घेणारा कसा असतो, घेतो त्याच्यावर सगळं असतं. म्हणून इथे हा बोध पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. आणि शेवटी आपलं अंतर्मनाला आपली जुनी वाट सोडायची नसते हे पक्क लक्षात ठेवायचं. मग जुनी वाट सोडायची असेल तर काय करायचं, नवी वाटीवर पुन्हा पुन्हा जावं लागतं. तेव्हा कुठेतरी काही काळानंतर अंतर्मन स्वीकारल्यासारखं वाटतं, पण तरी सुद्धा जरासं दुर्लक्ष केलं तर जुन्या वाटेवर जातो आपण. अगदी साधी गोष्ट सांगतो. आमचे एक मित्र होते आणि त्यांचे ऑफिसर अतिशय सज्जन होते. तर हा मित्र जरा दारुडा होता खूप. पण हे ऑफिसर म्हणजे त्यांचे बॉस जर तेवढे एकदम कट्टर होते, म्हणजे अगदी अजिबात प्यायचं नाही, मला चालणार नाही वगैरे सांगितल्यामुळे आणि त्यांचा आपलेपणा असल्यामुळे त्यांनी दारू सोडली. जवळजवळ 15-20 वर्ष दारू सोडली. रिटायर्ड झाले, 20-25 वर्ष सोडली असे. रिटायर्ड झाल्यानंतर ते जे बॉस होते तेही वाढले. आणि नंतर एक दिवस मला हे भेटले आणि काय अनाऊन्स केलं, आता मी दारू प्यायला लागलो. हे डोक्यात हात मारला. 25 वर्षानंतर माणूस ज्याला सोडले म्हणजे त्याला दारू सुटली पाहिजे म्हटलं पाहिजे ना. अंतर्मन असं ऐकत नाही, अंतर्मन कधी मध्येच भर येतं. ही साधी दारूचं व्यसन आहे त्याची गोष्ट आहे. आता जीवाभाव तर चिकटलेलाच आहे, तो जीवाभाव परत वर येतो, कळलं ना. म्हणून खूप काही आता आपल्याला मिळालं ह्या भ्रमात पडायचं नाही. आपल्याला सतत सद्गुरूंचा साथ घेऊन म्हणून सद्गुरूंचा हात म्हणजे सद्गुरूंच्या हातात आपला हात द्यायचा. सद्गुरू जे सांगतील त्याप्रमाणे जायचं. तिथे तुम्ही लहान बालकच व्हायला पाहिजे. तिथे आपल्याला सगळं चांगलं कळतंय, आता मी कशा विचारू असं चालणार नाही. कारण तिथे साधकाची प्रगती होत नाही. आणि कोणताही प्रश्न विचारायला साधकाला कसली लाज वाटता कामा नये. अतिशय लहान मुलासारखं आपल्या सद्गुरूकडे जाऊन विचारायला काही हरकत नाही. कसं विचारू हा प्रश्नच येत नाही. बरेच साधक तिथेच थांबतात आणि त्याचाही त्यांना फायदा होत नाही. कारण शंका मनात तशीच राहिली तर ती साधना पूर्ण होत नाही. आणि म्हणून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे साधकाला स्वतःला आत्मशिस्त लावावी लागते. लक्षात घ्या. ह्याच्या पुढची किती वाजता उठायचं आणि किती वाजता झोपायचं, किती वाजता जेवायचं, इथे सगळी आत्मशिस्त लावली पाहिजे. नाहीतर तिथे जर आत्मशिस्त नसेल तर साधनेकडे शिस्तीने त्याचं वळणारच नाही. बऱ्याच साधकांना जर सांगितलं तुम्ही लवकर उठा तर आम्हाला उठताच येत नाही म्हणणारे उत्तर आहेत. आता लवकर उठा का? कारण सकाळची जी वेळ असते जितके लवकर उठाल त्यावेळेला जी शांतता असते मनाला ती शांतता भावते. बाहेरचं वातावरण ज्यावेळेस शांत असतं आणि ते मनाला सुखदायक असतं त्यावेळेला साधना अधिक चांगली होते. म्हणून लवकर उठायचं असतं. आता लवकर उठायला तुम्हाला लवकर झोपलं पाहिजे, हे साधं गणित आहे. जमत नाही म्हणजे काय, आम्ही रात्री 11-12 वाजेपर्यंत जागे झोपतच नाही. काय करतो, गप्पा मारतोय, टी व्हीवर बघतोय, काही पत्ते खेळतोय, इथे आपला वेळ जातो. तिथे तुम्हाला आता जर लवकर तुमची 8 तासाची झोप आहे, मोजा 8 तास बरोबर. कधी आहे 10 वाजता झोपलं तर किती वाजता उठणार? 6 वाजता तरी उठाल की नाही? 8 तासाची झोप. जरा 1 तास झोप कमी करा तर किती वाजता उठाल? 5 वाजता. 7 तास पण झोप पूर्ण असते असं काय नाही, 8 तासात झोपलं पाहिजे. पण ती आपल्याला आपली सवय लावायला लागते. म्हणजे साधकाने स्वयंशिस्त लावली पाहिजे. वाटेल तेव्हा मी झोपेन, वाटेल तेव्हा करेन, वाटेल तेव्हा बसेन. तर तिथे अंतर्मन सतत अस्तव्यस्त झालेलं असतं. त्याला हाही विचार, तोही विचार अशा विचारात ते गुंतत असल्यामुळे पहिली शिस्त ही साधनेची आपली वेळ ठरवा. कारण अंतर्मनाला वळवण्यासाठी ती वेळ झाली की अंतर्मन बरोबर त्या दिशेने वळायला लागतं. ही सवय अंतर्मनाचा स्वभाव आहे, ते लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे लवकर उठणं, त्या वेळेत जी साधना, एकांत साधना आणि लोकांत साधना जी सांगितली ती समजून लोकांशी संबंधित होताना आपण वागणं कसं असलं पाहिजे. सगळ्यात सोपं वागणं काय? सोपं वागणं म्हणजे सर्वांशी बोलताना लक्ष ठेवा, कोणाचंही मन न दुखवता मला बोललं पाहिजे एवढं फक्त व्रत पाळायचं.
माझ्या बोलण्याने कोणी दुःखी होता कामा नये, कोणी रागवता कामा नये, की कोणाचं मन दुखावता कामा नये. हे जेव्हा म्हणजे लोकांत साधनेचा हा पहिला मुद्दा आहे की आपल्याला मधुर बोलता आलं पाहिजे, पण सत्य बोलता आलं पाहिजे. आता मधुर बोलायचं आणि खोटं बोलायचं असं एक दोन गोष्ट. पण खोटं बोलायचं जर खोटं हे दुःखदायक असेल तर ते वाईट, आणि सत्य जर दुःखदायक असेल तेही वाईट. म्हणजे एखादा माणूस खूप आजारी पडला आहे आणि एखादा डॉक्टर येतात, नाही हो आता तुमचे 2 तासच राहिलेत, झालं बिचारा 2 तासाच्या अगोदर झटकावून मरेल तो, कळलं ना. आता असं सत्य सांगण्याचा काय अर्थ आहे का? तो जाईल ते जाऊ दे ना, तू आनंदाने राहा, सगळं चांगलं होणार म्हणत राहिलं पाहिजे ना. ते खोटं बोलणं आहे. पण त्याच्या मनाला तरी स्थिरता शांतता असेल ना. तर जातोय 2 दिवसांनी जाणार, तुझा काय शिल्लक नाही राहिलं रे, आता जा. तर तो काय विचारात जगणार असा, मग त्याला तो दुःखीच होणार. म्हणजे इथे सत्य कधी बोलायचं, कोणाचं मन दुखवलं जाता कामा नये तेव्हा सत्यच बोला. पण कोणाचं मन दुखवत असेल तर थोडंसं खोटं बोला, क्षमा मागा मनाच्या मनात, पण खोटं बोलायला हरकत नाही. कारण कोणाचं मन दुखवता कामा नये, कोणाच्या बद्दल अहित करता. अहितासाठी आपलं हित व्हायचं आणि दुसऱ्याचं अहित करायला खोटं बोललं तर वाईट. पण ज्या खोटेपणातून तुम्ही दुसऱ्यांचं पण हित साधता आणि स्वतःचं हित साधता तर ते चांगलं, म्हणजे सत्य. म्हणून इथं कृष्ण लबाड होता म्हणायचं ना. लोक सगळे काय म्हणतात, लबाड आहे, थापा मारतो. पण तो त्याने थापा स्वतःसाठी कधीच मारली नाही. कृष्णाने सर्वांच्या हिताचाच विचार केला. श्रीकृष्णाचं जीवन हे सर्वांना आनंद देण्यासाठीच होतं. जे दुष्ट होते त्यांना शासन करण्यासाठी होतं, त्यांना शासनही केलं, पण जास्तीत जास्त लोकांना त्याने आनंद दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं जीवन सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला जगता आलं. म्हणजे तिसरी गोष्ट, साधना करताना मन पहिल्यांदा स्थिर असावं लागतं, आणि त्यासाठी सद्गुरूं स्मरण किंवा संतांचं स्मरण आणि त्याच्यात सद्गुरूंनी दिलेला बोध व्यवस्थित आपल्या लक्षात घेऊन बसायचं असतं. डायरेक्ट बसलं आणि मी आता साधनेला बसतो असं होत नाही. कारण मनाला तिथे वळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, अगदी मनापूर्वक सद्गुरूंचं स्मरण करून त्यांचं मनापूर्वक पूजन करून तिथे बसलं तर मन स्थिर होतं, शांत होतं. आणि ती एक बाग आहे. तरीसुद्धा जीवनामध्ये काही वर खाली घटना घडतात, तेव्हा साधनेच्या वेळेला बरोबर त्या वर येतात, मग तिथे साधना होत नाही, कळलं ना. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला उपाय आहे. अशा वेळेला फक्त श्वासाकडे बघत राहायचं. विचार येत आहेत येऊ द्या, फक्त जबरदस्त श्वासाकडेच बघत राहायचं. श्वास येतोय जातोय, श्वास येतोय जातोय, ते विचार किती पण होऊन देत, त्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे थोड्या वेळाने ते श्वासाकडे बघता बघता हे विचार बाहेर आतून येणारे विचार आपोआप थंड होतात, शांत होतात, आणि मग स्थिर झाल्यानंतर मग परत साधनेला बसायचं. तर साधनेला बसायचं याचा अर्थ काय? साधनेला बसायचा अर्थ आपल्या ठिकाणी हा चैतन्य भाव दृढ केला पाहिजे. त्यासाठी साधना चैतन्य स्वरूपच आहे, हा भाव दृढ होणं. झोपेतून तुम्हाला उठवलं तरी चैतन्य भावातच उठता आलं पाहिजे. इतकी साधना दृढ झाली तर तुम्हाला ते कळलं, नाहीतर तोपर्यंत अभ्यास आहे. नाहीतर आता स्वप्न बघताना कोण स्वप्न बघतं? हो असं स्वप्न झालं, हो असं स्वप्न झालं, पण कोण होतास? आणि मी अमुक होता, दुसरं कोण होतं? तिथे चैतन्य भावात नव्हता तो. नाही तर वाघ पाटील आला, मी धावलो दमला तो धावून धावून. कोण धावला? हा जीव दमला धावून धावून. कारण वाघ आणि तो जीवच होते दोघं. असं नाही म्हणाला तो चैतन्य माझ्या मागे लागला, मी पण चैतन्य धावत होतो, असं काय प्रश्न पडत. कारण जीवभाव चिकट आहे, तो जीवभाव स्वप्नात विप्नात सगळीकडे होतो. म्हणून तिन्ही अवस्थेमध्ये सच्चा बे सच्चा वही गुरु चुका बच्चा. कोणाला सांगतायत? कहे मचिंदर सुनले गोरख तीनों ऊपर जाना, कृपा भई जब सद्गुरुजी की आप को चिन्ना, सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा. गुरुचा खरा बच्चा कोण? खरा शिष्य कोण? तीनों लोक म्हणजे जागृती, सुषुप्ती आणि निद्रा. या तिन्ही अवस्थेमध्ये चैतन्यच भाव आहे. तिथे आपण सद्गुरूंचे जातो, इथे भावामध्ये परत फरक आहे. नुसतं चैतन्य भाव म्हटलं तर नुसतं चैतन्य भावात राहिलं तर तुम्ही लोकांत साधना होऊ शकत नाही. चैतन्य भावात मग काय करणार? काहीच बोलायचं नाही, काहीच करणार. मी चैतन्य भावात समोर आलं तरी का कोणाशी बोलणार नाही, हसणार नाही, काय नाही, मी चैतन्य भावात आहे. मग ते उपयोगाचं नाही. म्हणून लोकांत साधनेचा प्रकार आपण सांगतो. कारण तिथे लोकांत साधना म्हणजे देहावर येऊन जीवन जगावं लागतं. एकांत साधना देहाशिवाय.
देहातीत होऊन जीवन जगायचं ती एकांत साधना. लोकांतामध्ये येतं तेव्हा तुम्ही देहावर येता, देहातून हे चैतन्य जीवन जगतं, जीवन चाललंय चैतन्याचे देहातून चाललेलं आहे. देहसुद्धा चैतन्य आहे आणि जाणणारे तत्वसुद्धा चैतन्य आहे, सर्व विश्व चैतन्य आहे हे त्या कळतं. पण तरीसुद्धा देहाच्या अपेक्षेतच समोरच्याशी बोलावं लागतं, कारण समोरचा काही तो देवभावात नसतो, तो काही चैतन्यभावात नसतो, तो जीवभावात असतो. म्हणून भाजीवाल्याकडे गेला, कसा रे देवा तू उडेल क्या बोलतोय, आणि चैतन्य भावात भाजी घेतल्या निघून गेला, पैसे कशाला द्यायला पाहिजे, तो काढून घेतो तुमच्या हातातली भाजी, कळलं ना. मग तिथे तुम्हाला व्यवहार बघायलाच पाहिजे ना. म्हणून चैतन्य भावात देहावर येऊन मग तिथे व्यवहार वगैरे सगळं करावेच लागणार, करायचे नसतात असं नाही. म्हणून सगळे व्यवहार करताना मात्र तुमच्या मनात चैतन्य भाव आहे, पण व्यवहार म्हणजे जे जे कराल ते प्रेमाने करता आलं पाहिजे, कृतज्ञतेने करता आले पाहिजे, की सर्वांना आनंद देत करता आला पाहिजे. म्हणून रिक्षातून उतरताना तो 1 रुपया देत नाही म्हणून भांडायची गरज नाही, नाही तर भांडो 1 रुपया दो आम्हाला म्हणतात, मग काय बोलणार, तो पण ऐकत नाही, नाही बोले क्या हो कसं छुटा नाही. मग अशा आपण सगळे लबाड आहेत, तिथे लबाड वगैरे काही नाही. ते चैतन्य भावाचं बोललं की 1 रुपया जातो ना, जाऊ दे. कोणाचं काही द्यावंसं वाटलं द्यायला पाहिजे, पण द्यावंसं वाटतच नाही ना. बघा तुम्ही आपल्याकडे आहेत आणि समोर ज्याला गरज आहे तर द्या ना, गरज आहे त्याला द्या, गरज आहे त्याला देऊ नका. लक्षात ठेवा, ज्याला गरज आहे त्यालाच किंमत कळते, ज्याला गरज नाही त्याला किंमत कळत नाही, ते फुकट जातं. म्हणून लोकांत साधनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, कारण चैतन्य भावातून सर्वत्र चैतन्य आहे हे कधीच विसरायचं नाही. त्यामुळे कोणाबद्दलही द्वेष मत्सर नाही, कोणावरही राग नाही, कोणाबद्दलही श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही, सगळे श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून सगळ्यांकडे समत्वाने पाळता आलं पाहिजे, तेव्हा आपण आनंदाने पाहतो. कोणाकडनं काहीच मिळवायचं नसतं, लक्षात घ्या. व्यवहार करायचा आहे, पण आता व्यवहार करताना मला त्याला फसवायचंच नाही. का, जो व्यवहार आहे त्याने 5 रुपयाची भाजी आहे तर 5 रुपये देऊन मोकळं जायचं. अगदी त्याच्याकडनं जर जास्त पैसे मिळत नसते तरी ते सोडून द्यायची इच्छा म्हणजे वृत्ती असते, प्रत्येकाला सोडू नका तर प्रपंच तुकडा पडेल, तुटका होईल. तिथे प्रपंच करायला हवा, प्रपंचामध्ये आपल्याला सगळं पैसा हवा, त्यासाठी काम करायला हवं, पण त्याचबरोबर माणुसकी सांभाळता आली पाहिजे. आपल्याला माणुसकी नाही सांभाळतात, व्यवहार करता करता माणसं माणुसकी विसरायला लागली. त्यामुळे इथे देण्याची वृत्ती असली पाहिजे. चांगले शब्द द्या, चांगले विचार द्या, जे जे आपल्याकडे आहे चांगलं चांगलं, आणि ज्याला ज्याला गरज आहे ते ते देण्याची एक वृत्ती असायला हवी. आणि ही जेव्हा वृत्ती असेल ना त्यावेळेला सुद्धा आनंद असतो. म्हणून इथे लोकांत साधनामध्ये आनंद अनुभवत सर्वांना आनंद देता आला पाहिजे, तर ही लोकांत साधनं समजली आपल्याला, समजलं ना. कारण सगळे चैतन्य स्वरूपच आहेत, ह्याबद्दल शंका नाही. समोरच्याला कळो न कळो तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे, तिथे ती ईश्वरी शक्तीच आहे. आता एखादा विचित्र वागतोय जागतोय तर त्याच्यात त्या तेवढ्या त्याला लांब ठेवा, त्याच्यात अडकायचं नाही. ज्यांना तुम्हाला समजवता येईल त्यांना समजवू शकतो, जे समजत नाही त्यांना त्याच्या मागे परत लागू नका. ज्याचं त्याला समजेल तेव्हा समजेल, पण सगळ्यात व्यक्तिगत साधना सांगणे, व्यक्तिगत सर्वात साधना आपल्याला कळलं कोणाला पाहिजे, आपल्याला. इथे स्वार्थ आहे, हाच मोठा परमार्थ की इथे चैतन्य भावातून आपल्याला हे आत्मसात करायचं आहे. हे साधकाला स्वार्थी व्हावं लागतं. तो स्वार्थी नाही झाला तर पारमार्थी नाही होणार, कळलं ना. दुसऱ्यांना सांगायला आपण धावतो, चांगली गोष्ट आहे, धावायला हरकत नाही, पण मला जमत नाही दुसऱ्याला सांगून काय उपयोग. पण दुसऱ्याला सांगता सांगता जर मला समजायला लागलं तर सांगायला अधिक चांगलं. आपण सांगता सांगता शिकतो आपण बऱ्याच वेळा, सांगू नये असं नाही, पण सांगता सांगता शिकण्यासाठी सांगा. म्हणून ती चर्चा होते. सांगता सांगता समोरच्याला सांगितलं असं असं आहे, असं आहे, असं सांगितलं तर काय होतं, सांगणाऱ्यालाही अभ्यास होतो आणि ऐकणाऱ्यालाही अभ्यास होतो, आणि दोन्हीकडे तिथे फायदा होतो. आणि म्हणून इथे साधनेमध्ये कधी कधी परिस्थिती जर बिघडलेली असेल, अनेक विचार येत असतील, तर ते विचार कमी कमी होण्यासाठी एकतर सद्गुरूंप्रती नितांत भक्तिभाव असला पाहिजे, की सद्गुरू तिथे सहज शरण जायला पाहिजे त्यांच्या चरणावर. म्हणजे मनाने समोर असतील असं नाही, पण मनाने त्यांच्या चरणावर डोकं ठेवायचं, मला जमत नाही तूच सांभाळ, आणि परत त्या भावातून परत ते साधनेला बसता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, श्वासाकडे पाहून विचार कमी कमी करण्याची युक्ती साधता आली पाहिजे. आणि जेव्हा हे कमी होतं त्यावेळेला पुन्हा मग साधनेला बसता आलं पाहिजे. तिथे पुन्हा त्या
जे सांगितलेलं सद्गुरूने कुठे पाहायचं, कसं पाहायचं, काय पाहायचं, किती वेळ पाहायचं, हे सगळं तिथे जमलं पाहिजे. किती वेळ हा व्यावहारिक दृष्टिकोनाचा वेळ नाही, तर किती वेळ त्या आनंदात तू राहतोस ती वेळ. अनुभूतीतून ज्यावेळेला येते त्यावेळेला अनुभूतीमध्ये ती क्षणभर असेल तरी ते वर्षभरा इतकं असतं. त्यामुळे तो जो आनंद आहे तो अनुभवण्याचा जो प्रयत्न करत राहायचा असतो आणि त्या अनुभूतीतून परत लोकांत साधनामध्ये सर्वांशी अनुसंधानातून करता आलं पाहिजे. मग शेवटी परमसत्य काय, अनुसंधानातून कार्य करता आलं. जागृती आपल्याला 16 तासाची असते आणि निद्रा ही 8 तासाची असते. लक्षात घ्या. 1/3 2/3 जीवन जागृतीमध्ये, आणि जागृतीमध्ये हे आचरण झालं पाहिजे. साधना म्हणजे निद्रा अवस्थेसारखी आहे. त्या अवस्थेमध्ये ती अनुभूती घेत राहायची असते आणि त्या अनुभूतीच्या अधिष्ठानावर जागृतीमध्ये मग तिथे सत्ता स्पर्धा नसते. जो साधक आहे तो कसल्याही स्पर्धेत जात नाही, कुठेतरी त्याला काहीतरी मिळवायचं असतं असंही नाही. तो जे आहे ते आनंदाने जीवन जगत असतो आणि त्या निरपेक्ष भावातून लोकांत साधना झाली पाहिजे. म्हणजे मनामध्ये कसलीही अपेक्षा नाही. जे आपल्याला काम दिलं अत्यंत प्रामाणिकपणे करता आलं पाहिजे. आता अत्यंत प्रामाणिक मिळताना आजूबाजूची कमाई मिळते म्हणून तिथे लोक धावतात, ती सुद्धा त्याला अनिष्ट गोष्ट त्याच्या वाट्याला येते आणि मग परत डोक्याला टेन्शन येतं. लक्षात ठेवा. त्यामुळे मिळत असेल तर तिकडे टाळायला पाहिजे. त्या बाबतीत जायचंच कामा नाही. आपण प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि ते ईश्वराचं कार्य आहे हा भावात करता आलं पाहिजे. आणि जर ईश्वराचं कार्य म्हटलं की ते वेळेवरच करणं हे परत येतं. संपूर्ण आपलं कार्य ते 8 तास किंवा काय जे असेल ते ईश्वराच्या स्मरणातून केले पाहिजे. ह्या भावात ते कार्य करायचं असतं. म्हणून प्रेमाने काम करा, लक्षपूर्वक करा, प्रामाणिकपणे करा, हे जे संत सांगतात त्याचा अर्थच तो आहे की आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो त्यावेळेला कसलंही टेन्शन उरत नाही. जेवढे तास आहे ते व्यवस्थित दिले की तो आनंद, ते समाधान, त्या दिवसाचं उलट आपण चांगलं काम केलं याचं समाधान मिळत असतं. लक्षात ठेवा. त्यामुळे काम प्रेमाने करायचं आहे. पैसाही मिळवायचा आहे, पैसा नाही मिळवायचा नाही. ज्या पद्धतीने तुमचं जी कुवत आहे त्या तितका पैसा मिळवायला काही हरकत नाही. पण फक्त पैसाच मिळवायचा आहे आणि त्याच्यावर दुसरा काहीच विचार करत नाहीत माणसांनी, तिथे मात्र ते अडकले जातात आणि त्याचं लक्ष त्या साधनेमध्ये येतं. म्हणजे सत्साधक कसा असेल तो त्याचं काम आहे तेही करतो, साधना तेही करतो, सगळं काही बॅलन्स होऊन करतो. जीवन बॅलन्स होऊन जगता आलं पाहिजे. तर म्हणा अरे एवढं काम आहे आता मला साधना जमत नाही, का मी साधनाच करतो काम करत नाही, असंही चालणार नाही. त्याला कामही करता आलं पाहिजे आणि साधनाही करता आलं पाहिजे. तो खरा सत्साधक. नुसतं मी साधना करतोय आता मला काम जमणार नाही तसं नाही चालणार. कारण त्याला दोन्ही गोष्टी व्यावहारिक दृष्टिकोनी सांभाळता आला पाहिजे आणि साधनेचं मन स्थिरता, मनाची शांतताही साधता आली पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी निराशा काही लोकांना येते पटकन, ती निराशा पण झटकता आली पाहिजे. कारण निराशा झटकण्याचं सगळ्यात सोपं म्हणजे सद्गुरूप्रती श्रद्धा. म्हणून तर श्रद्धा फार महत्त्वाची ठरते. जितकी श्रद्धा आहे सद्गुरू, सद्गुरू आहेत सांभाळणार, सद्गुरूमुळे चांगलं होणार, ही जितकी श्रद्धा असेल तितक्या त्या माणसाला चिंता कमी कमी होत जाते, काळजी होत नाही. जर सगळं आपल्या डोक्यावर घेतो, अरे उद्याचं कसं होणार, परवाचं कसं होणार, तेराचं कसं होणार, ओझं घेत बसतो. आणि ओझं घेत बसलेला माणूस कधीच साधना करू शकत नाही. म्हणून म्हणतात कमी कुठे पडतो ते लक्षात घ्या. फक्त श्रद्धा पाहिजे. सगळं जे आहे ते सद्गुरूला समर्पित करता आलं पाहिजे. काळजी नको, चिंता नको, काय असेल तू बघून घे आणि साधना करून घे. हीच गोष्ट सद्गुरूप्रती असली पाहिजे. कारण सद्गुरूप्रती ही जी साधना आहे, सद्गुरूंचं स्मरण आहे, ही सुद्धा साधना आहे की सद्गुरूंचं जसं आचरण तसं आपलं आचरण झालं पाहिजे. सद्गुरू जसे सर्वांशी आपलेपणाने वागतात, प्रेमाने वागतात, तसं आपल्यालाही वागता आलं पाहिजे. हे अनुकरण सद्गुरूंचं करता आलं पाहिजे. पण ते अनुकरण करण्यासाठी हा बोध आपल्या मनामध्ये सतत असला पाहिजे, अनुसंधान असलं पाहिजे. आणि त्या अनुसंधानासाठी साधना करताना अडीअडचणी बऱ्याचदा शंका येते, बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणून म्हटलं आत्मचर्चा किंवा सद्गुरूंशी जी चर्चा होईल त्याच्यातून हे सगळ्या गोष्टी निघतात. तिथे आळसही येतो कधी कधी, बस झालं आज नको करूया. साधना ही केलीच पाहिजे. बाकीच्या गोष्टी करूया की नको करूया नंतरची गोष्ट, पण साधना झालीच पाहिजे. तिथे प्लस मायनस नाही काही. ती सवय जेव्हा अंतर्मनाला लागते त्यावेळेलाच अंतर्मन बरोबर त्या दिशेने करत असतं. म्हणून पूरक पोषक वाचन किंवा सद्गुरूंच्याच ग्रंथांचं वाचन, दोन गोष्टी आहेत. पूरक पोषक असेल तर उत्तम. जर ते ज्ञानाला पूरक पोषक नसेल तर ते नमस्कार करून ते बाजूला ठेवायचं,
त्या मागेला जायचं नाही असं सांगतो. आपण बघूया काय करून असतं ना कधी कधी कोण करतात असे. दुसऱ्या सांगता हा मार्ग आहे, चला जाऊया बघूया करूया. थोडे दिवस करतात म्हणतं काय नाही हो हे असंच आहे असं. पण वेळ फुकट गेली. वेळ कमी आहे आपल्याकडे हे लक्षात येत नाही त्यांना. आपणच आपली वेळ फुकट घालतो आणि त्यामुळे अंतर्मनाला तेवढं चान्स मिळतो. बरं झालं इकडे गेलं तिकडे गेलं काहीच करायचं नाही आपल्याला आणि शेवटी हातात काही लागत नाही. म्हणून इथे प्रामाणिकपणे पहिली गोष्ट श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. सद्गुण दिलेली साधना प्रामाणिकपणे करायची आहे. स्वतःला शिस्त लावायची आहे. उठायची वेळ आणि झोपायची वेळ आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. झोपतानाही स्मरण करून झोपायचं असतं आणि उठल्याबरोबर स्मरण करत उठायचं असतं. साधकाने ही जाणीवपूर्वक आपल्याला हे स्मरण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उठल्याबरोबर त्याला तिथे सतत त्याचं स्मरणच असलं पाहिजे. इथे जे गोंदवलेकर महाराजांचे जे शिष्य आहेत म्हणजे जे पूर्वी जे आहेत त्यांच्या घरामध्ये असाच गोंदवलेकर महाराजांचा फोटो असतो आणि तिथे ते झोपतात असे. उठला बसता सतत त्यांचं स्मरण करणं त्याच्यातून ते नामस्मरण करणं असे चांगले सत्साधक आहेत गोंदवलेकर महाराजांचे की तिथे सतत त्यांना आपल्याबरोबर सद्गुरू आहेत ह्या भावातच ते राहत असतात. आणि त्या भावात राहिल्यामुळे त्यांचं स्मरण त्यांचं ज्ञान त्यांना ते घेतलेलं असेल नाही असेल पण त्यांच्याकडे ती प्रज्ञा जागृत व्हायला लागते. त्यांचं अखंड स्मरण त्यांचं त्या सद्गुरूंच्याकडे पाहून पाहून सद्गुरूंनी सांगितलं नामस्मरणात मी आहे. गोंदवलेकर महाराजांचं नेहमी हे सांगते तुम्ही नाम स्मरण करा तिथे मी आहे. आणि त्यामुळे त्या श्रद्धेने ते करत असतात त्यांना सद्गुरूंचा भाव किंवा सद्गुरूंचं अस्तित्व अनुभवाला येतं. असा तो सगळा भाग आपण सांगतो. तिथे श्रद्धेचा भाग आहे पण त्याच्यातून त्या साधकाची प्रगती होते हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथे श्रद्धा पाहिजेच. त्याचबरोबर स्वयंशिस्त पाहिजे. मला किती वाजता उठायचं, मला किती वाजता झोपायचं आणि किती काम करायचं आणि किती वेळा कोणत्या वेळेला आपल्याला ही साधना किंवा सत्संग साधायचा. आता सत्संग करायचा आपण दांड्या मारतो चालतं जाऊन ते आज नको जाऊया आज जरा पिक्चरला जाऊया आज इथे जाऊया तिथे जाऊ होतं ना आणि तिथेही साधक कमी पडतो तेही चालणार नाही. म्हणून सत्साधकाने त्या सगळ्या वेळा सांभाळल्या पाहिजे. पिक्चरला जाऊ नये असं नाही. तर पिक्चर बघाय पिक्चर बघ हरकत नाही पण अनुसंधानातून पिक्चर बघता येतो का बघ. अनुसंधान बघी तर पिक्चरच कळणार नाही काय चाललंय. ती रडते मी अनुसंधान मी कशा रडू म्हणजे ती मौजच येणार नाही. म्हणजे कसला पिक्चर पेक्षा ज्या गोष्टी करायच्या ते प्रामाणिकपणे करा पण अनुसंधानातून कसं करायचं हे शिकायचं आहे. परत ते सद्गुरूंकडनं विचारून शिकावं लागतं. अनुसंधानातून मी करतो असं बडाया मारून होणार नाही कारण इथे बऱ्याच अडचणी येतात बरेच प्रॉब्लेम येतात आणि हे सगळं निभावून करण्यासाठी सद्गुरूंबरोबर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा सांगतो की आपल्या पै मौल्याने खूप सोपी अशी साधना सांगितली आहे. त्याचा मी आता उच्चार नाही केला यावेळेला पण ती इतकी सोपी सांगितली आहे की ती प्रत्यक्ष आपल्याला जमू शकते. हे बऱ्याच साधकांच्या लक्षात येत नाही कारण त्यांचं तिथे लक्षच नसतं. बाकीच्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष जास्त असतं. पण जितके तुम्ही दृश्य जगताला चिकटाला जाल तितके तुम्ही साधनेपासून अलिप्त होत जाल लक्षात ठेवा. आणि जितके तुम्ही साधनेशी लिप्त व्हाल तितके तुम्ही दृश्य जगतापासून अलिप्त व्हाल. अलिप्त व्हायचं म्हणजे काय आपल्याला दूर करायचं नाही पण त्यात गुंतायचं नाही लक्षात घ्या. आपण गुंतो जे जे दिसतं त्यात गुंतण्याचा जो स्वभाव आहे आज तो स्वभाव बाजूला केला. गुंतायचा नाही पहा जसं आहे तसं पहा पण तिथेच थांबा. पुढे आणखीन खूपसाला जातो चला आणखीन बघूया जाऊ आतमध्ये काहीतरी आणि तिथे अडकतो. 4 माणसं एकत्र झाली तर काय करतो आपण तुला काय मदत करायला जायची का नाही बघायचं मला काय झालं कशाला जमलं आणि मग ट्रॅफिक जमा होतं बघा. बऱ्याच वेळा गाड्या बिड्या अडतात काय करतात कोणत्याही स्कूटरवाला मोटरसायकल पडलाय किंवा काय झालं हे सगळे उगीच गोळा झालेले कोणीच कोणाला मदत करत नाही. बघे भरपूर आहेत. बघ्यांची उपयोग नाही ते बघेपणा उपयोगाचा नसतो. तिथे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आत्मसात करायची आहे. मदत करायची असेल तर थांबा मदत करायची नाही नका थांबू. भलं उद्या म्हणा चांगलं याचं भलं उद्या म्हणा पुढे निघा कारण तुम्ही रस्ता अडकवता परत आणखीन गोष्टी आवडतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं की सद्गुरूंचं ज्ञान आता कसं होतं काही सद्गुरू खूप प्रसिद्ध आहेत काही सद्गुरू प्रसिद्ध नाहीत. मग आता काय करायचं हो मोठे वाटतात ना प्रसिद्ध सद्गुरू खूप मोठे वाटतात आणि जे प्रसिद्ध नाही
तुम्हाला ज्ञान कोण देतं हे ते बघा. प्रसिद्धी अप्रसिद्धी इथे बघण्याची गरज नाही. तुम्हाला हे ज्ञानापर्यंत चालता येतं ना, बरोबर मार्गदर्शन होतंय ना, आपल्याकडे प्रगती होतंय ना, याचा अवलोकन आपणच करायचं, सिंहावलोकन करायचं. मी पूर्वी काय करत होतो, आता काय करतोय, अजून मला पुढे काय करायचं, हे सगळं लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून साधना प्रामाणिकपणे करा. नाही जमलं तर प्रामाणिकपणे विचारा. नाही जमत आहे अजून काय करू, अजून काय करू, विचारल्याशिवाय तिथे शंका बाजूला होणार नाहीत आणि त्याशिवाय प्रगती होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून अनुभवी याचा अर्थ काय, 10 वर्ष पहिलीत राहिला तो अनुभवी झाला का नाही. 10 वर्षानंतर 10वीत असलाच पाहिजेस तू. आता तुझा अनुभव आहे ना. आता नाव मी 10 वर्ष शिकतोय, काय करू, मी पहिलीत आहे 10 वर्ष. तसं परमार्थ चालत नाही. 10 वर्ष मागेच म्हटलं, कितीतरी आपण म्हणतो आम्ही लहानपणावर सद्गुण बरोबर आहे, हे पण जे साधायला पाहिजे तू साधत नसशील तर तू पहिलीतल्या मुलासारखाच असतोस. सद्गुरू काय सांगितलंय, कुठे सांगितलंय, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणून सत्साधकांनी इथे सावध राहा. लोकांत साधना म्हणजे लोकांशी चांगलंच वागायला आलं पाहिजे, जागवता कामा नये. राग आला लगेच समजायला पाहिजे. निरीक्षण परीक्षण, राग येतोय मला, लगेच शांत व्हा. तिथे सद्गुरूंचं स्मरण करा की आपल्याला आपण रागात म्हणजे आपणच आपला घात करतोय हे पहिलं समजून घ्या. आपला घात समजतो आपल्याला, आपण घात करतोय, तर लगेच सावध व्हा. म्हणून लोकांशी संबंधांना चांगले संबंध जोडायचा प्रयत्न करा. मागे त्याने काहीतरी चुकलं होतं, मला आज माझा रागच मनातला जात नसेल तर तुझी साधना फळणार नाही. तिथे साधनेला धोका आहे. समोरच्या सगळ्यांना क्षमा करा, आपलं चुकलं तर माफी मागा. 2 गोष्टी जमल्या पाहिजेत. तिथे साधन करायला सोपं पडतं. माझं चुकलंय, मी माफी मागितली पाहिजे, माफी मागा मनापासून. तर समोरचा कदाचित नाही माफी देणार, पण तुमचं काम तुम्ही केलं, त्याला माफी द्यायची की न द्यायची सोडून द्या, पण मनापासून माफी मागायची. आणि समोरचा चुकलाय त्याला क्षमा करा. ते चुकलाय करून खेळा ठोकत बसू नका. चुकलाय आणि सगळीच माणसं चुकतात, कोण चुकत नाही, लक्षात ठेवा. चुकीतूनच माणूस शहाणा होतो आणि त्याच्यातूनच त्याचं ज्ञान प्रकट होतं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे हा अभ्यास आहे, हा अभ्यास क्षणोक्षणी व्हायला पाहिजे. दिवसभराचं आत्मनिरीक्षण आपल्याला झालं पाहिजे, परीक्षण निरीक्षण करता आलं पाहिजे. आपल्या मनातले विचार आपल्याला ओळखता आले पाहिजेत. ते विचार जर अनिष्ट असतील तर ते अनिष्ट विचार आपल्याला दूर करायचे आहेत, चांगलेच विचार आपल्याला आले पाहिजेत. हे सगळं निरीक्षण परीक्षण प्रत्येक साधकाकडे जे असेल तेव्हा त्याची प्रगती हळूहळू होते आणि एक दिवस तो त्या पूर्णत्वाला पोचू शकतो. पोचणार नाही असं नाही, पोचू शकतो. पण ह्या सगळ्या अडीअडचणी त्याने बाजूला केल्या पाहिजेत आणि अगदी निर्मळपणे ती आपली साधना पूर्ण करण्याचा त्याने प्रयत्न केला तर ती सत्साधक त्या यशस्वी होईल आणि अशा सत्साधकांनी यशस्वी हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की